नमस्कार अमरावती. अमरावतीच्या राजकारणात महापौरांच्या शस्त्र परवाना अर्जावरून नवा वाद निर्माण झालाय. अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी यांनी शस्त्र परवान्यासाठी आवश्यक वैद्यकीय तपासणी जिल्हा सामान्य रुग्णालयात करून घेतल्यानंतर या विषयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शस्त्र परवान्याची आवश्यकता असल्याचं महापौरांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं. मात्र प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत महापौरांवर निशाणा साधलाय. शहरातील कचरा, नाल्यांची साफसफाई आणि नागरी सुविधांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना महापौरांनी नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी स्वतःच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आणण्याची टीका रामटेके यांनी केली. महापौरांच्या प्रभागात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचलेत. शहरातील मूलभूत समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी शस्त्र परवान्याची मागणी का केली जात आहे असा सवालही उपस्थित केलाय. याशिवाय महापौरांना नेमका कोणापासून धोका आहे याचा खुलासा जनतेसमोर करावा अशी मागणी करत त्यांनी महापौरांना शस्त्र परवाना देऊ नये यासाठी पोलीस आयुक्तांकडे निवेदन सादर करणार असल्याचेही जाहीर केले आहे. महापौरांच्या शस्त्र परवाना अर्जावरून आता अमरावतीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून येत्या काही दिवसात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. अमरावतीच्या महापौरांनी जे आता हे विचित्र जी मागणी केली आहे, ही अमरावतीच्या पहिल्यांदाच असं महापौरची ही बंदूकची मागणी आहे. कारण त्यांनी या अमरावती शहरातल्या सर्व नागरिकांनी त्यांना बहुमत दिलं, त्यांना महापौर बनवलं. महापौर आणि ह्या नागरिकांपासून त्याला संरक्षण पाहिजे काय? बंदूकची मागणी कशासाठी? या शहरामध्ये कचऱ्याचे ढीग लागलेले आहे. प्रत्येक मेन चौकात कचऱ्याचे ढीग आहे. तुमच्या प्रभागात कचऱ्याचे ढीग आहे. आता पावसाळा चालू झाला आहे, नाल्याचं काही हे लक्ष नाही, तुमच्या एरियातल्या कचऱ्याशी काही लक्ष नाही, कचऱ्याच्या ढिगावर तुमचं लक्ष नाही. नागरिकांच्या जीवाची कोणती तुम्हाला पर्वा नाही, पण स्वतःच्या जीवाची पर्वा तुम्हाला कोणापासून आहे? कोणत्या अमरावती शहरातल्या कोणत्या नागरिकापासून तुम्हाला धोका आहे? का तुम्हाला कोणापासून संरक्षण पाहिजे? तुम्ही संरक्षण या नागरिकांचं करायला पाहिजे. अमरावती महानगरपालिकेत करोडो रुपयाचं जे लोक टॅक्स भरतात, करोडो अरबो रुपयाचं दरवर्षी जे टॅक्स भरतात, त्यांचा जीवाचं संरक्षण तुम्ही करायला पाहिजे. पण तुम्ही त्या करोडो जे लोक पैसे भरतात त्या पैशावर तुम्ही स्वतःचे बंगले बांधत आहे, ते तुम्ही स्वतःचे ऑफिसं करत आहे. तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे. पोलीस प्रोटेक्शनच्या नंतर तुम्हाला स्वतः बंदूक पाहिजे. तुम्ही बंदूक स्वतःला मागून तुम्ही कोणती संघटना, कोणते लोक इथं म्हणजे आंदोलन केलं नाही पाहिजे. तुमच्या कॅबिनमध्ये येऊन आंदोलन केलं नाही पाहिजे, कोणतं उपोषण केलं नाही पाहिजे, कोणता मोर्चा काढला नाही पाहिजे. याची भीती त्या आंदोलन करायला लागली पाहिजे. याच्यासाठी तुम्ही बंदूकचं लायसन घेताय काय? आणि हे तुमचं जे वागणं आहे हे अमरावती शहराला अजिबात आवडलेलं नाही आहे. हा महापौर हे BJPचे जे महापौर आहे हे सपशल फेल आणि निकामी ठरलेलं आहे. जिल्ह्यात यांचं कोणतंच असं नियोजन या कचऱ्याच्या संदर्भात कोणतंच नियोजन दिसलं नाही. कोणा कंपनीच्या नावानं हे चिल्लावत आहे आणि कोणा कंपनीच्या सोबतच्या सेटलमेंटच्या मिटिंगा याच्या कॅबिनमध्ये होत आहे. हप्त्यासाठी, महिन्यासाठी कंटिन्यू याच्या मिटिंगा चालू आहे. म्हणजे शहराचा बंटाधार झालेला आहे. कचऱ्यामुळं नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे. शहराचं कोणतंही हॉस्पिटल पाहिलं, रुग्णालय, इरविन रुग्णालय असो, डपळीन रुग्णालय असो, सुपर रुग्णालय असो, PDMचं या कोणतंही मोठं शहरात त्या प्रत्येक याच्या हॉस्पिटलमध्ये याचे ढीग लागलेले आहे. त्याची व्हिजिट दिली नाही. त्या व्हिजिटसाठी तुमच्याजवळ वेळ नाही. पण स्वतःच्या आत्मरक्षक पण हे कोणापासून आत्मरक्षक पाहिजे? त्याच्यासाठी तुम्ही स्वतःचे बंदूकचं लायसन याचा खुलासा त्यांनी करावं. तर त्यांच्या जीवाला धोका हा कोणत्या नागरिकापासून आहे, कोणत्या आंदोलकापासून आहे, कोणत्या कार्यकर्त्यापासून आहे याचा खुलासा त्यांनी करावा. आम्ही CPला पत्रसुद्धा देणार आहे की यांना बंदुकीचं लायसन देऊ नये. आमचं स्वतः पत्र राहणार आहे का यांना लायसन देऊ नये म्हणून. कारण की त्यांना धोका कोणाचा पासून आहे हे आम्हाला माहिती पडणं अति आवश्यक आहे सर्वसाधारण नागरिक म्हणून.